बडिंग जर्नलिस्ट या यूट्यूब चॅनलच्या सामान्य ते असामान्य या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. माणसाला सगळ्यात मोठी देणगी कोणती मिळाली असेल तर ती विचार करण्याची क्षमता. माणूस जसा विचार करतो तसा तो घडतो. अशा अनेक असामान्य व्यक्तींना आम्ही सामान्य ते असामान्य या कार्यक्रमाद्वारे तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. त्यांचा प्रवास आपण त्यांच्याचकडून ऐकत आहोत. आज आम्ही अशाच एका असामान्य व्यक्तीला इथे बोलवलं आहे आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. बचत गट आणि इतर अनेक माध्यमातून महिलांसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी धडपडणाऱ्या मीरा तुपारे यांच्याबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार मीराताई. बडिंग जर्नलिस्ट टीमकडनं तुमचं स्वागत. मीराताई, तुमचा बालपण आणि बालपणातला संघर्ष कसा होता? माझं नाव मीरा तुपेरे. मी दांडेकर पूल म्हणजे सिंहगड रोड भागात राहते. मी पानमाळा एरियामध्ये. आमची वस्ती आहे पानमाळा दांडेकर पूल. आणि माझं लहानपण म्हणजे खूप म्हणजे ह्याचं होतं, हालाकीचंच होतं. आमच्या आई वडिलांची परिस्थिती बेताची होती. वडील म्हणजे ड्रिंक घ्यायचे, ते मार्केट यार्डला जायची, मग तिचे कष्ट बघत नसायचे. तेव्हा माझं किती साधारण 5वी-6वीचं वय असेल, म्हणजे 5वी-6वीत होते मी. मग मी स्वतः म्हणजे ठरवलं की आपण, आई माझी एवढी काम करते म्हणजे आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मग मी मदत केली पाहिजे. मग मी आईला न सांगताच म्हणजे मग मी कामाला लागले, म्हणजे घरगुती कामं मी करायला लागले. मग मी ते स्वतः पैसे साठवले आणि मी जे अंगणवाडीत लहानपणी शिक्षण घेतलं, माझ्या अंगणवाडीच्या बाया आहेत, पिसे मॅडम म्हणून होत्या माझ्या अंगणवाडीच्या बाई. तर त्यांनी मग माझ्यासाठी प्रयत्न केले की आईला बोलल्या की तुमची मुलगी हुशार आहे तर आपण तिला दुसऱ्या शाळेत टाकूया. मग आमच्या टीचर बाईंनी काय केलं की त्यांनी मला हॉस्टेलचं नाव सांगितलं. मग ते खूप लांब होते हॉस्टेल, पण तिथं काय म्हणजे जायला म्हणजे एवढं लांब जायचं म्हणजे परत अजून पैसे कुठं काय कसं करणार. मग ते राहिलं आमचं. परत टीचरांना म्हणलं की मॅडम तुम्ही काय करा, मला जवळपास बघा हॉस्टेल. मग महर्षी कर्वे ही शिक्षण संस्था होती. मग मी तिथल्या आमच्या मेट्रन होत्या, शिलाताई म्हणून मेट्रन आहेत, हॉस्टेलमध्ये होत्या. म्हणजे त्या संस्थेचं हॉस्टेलचं बघायच्या त्या. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये. आणि देशपांडे मॅडम आमच्या मेन मॅडम होत्या तिथं. मग स्वतः मग मी त्या टीचरांना बाईंना तिथं बोलले, शिलाताईंना, की मॅडम घ्या मला, कुठं पण घ्या म्हणलं, मला कुठं कामाला ठेवा म्हणलं, पण मला घ्या म्हणलं शाळेत. मग त्यांनी मग मला हॉस्टेलमध्ये घेतलं मला, आणि शाळेचं पण ॲडमिशन त्यांनीच करून दिलं. पण मला म्हणलं की तुला हॉस्टेलमध्ये राहायला लागेल, पण तुला म्हणजे कमवा शिकामधून तुला हे करायला लागेल, तुला काम करायला लागेल. मग मला काम मिळालं ते स्वयंपाकघरात. वर्षभर मी काम केलं संस्थेच्या स्वयंपाकघरात. तिथं मग पहाटे उठायला लागायचं 4ला, पोळ्या करायला लागायच्या, भाजीची तयारी करायला लागायची. तिथं होते ऑलरेडी बायका कामाला, पण आम्हाला म्हणजे बाकीची तयारी करायला लागायची. आणि महर्षी कर्वे शिक्षण संस्था अशी आहे की त्या शिक्षण संस्थेत शिकलेली मुलगी म्हणजे कधीच वाया, म्हणजे तिचं शिक्षण कधीच वाया जात नाही. ती शिकतेच आणि ती स्वतःच्या पायावर उभं राहतेच. मग मी ती कमवा शिकामधून शिक्षण घेतलं. मग मला पहिल्या वर्षीच मला तिथं पास झाले मी. अक्षरशः मला पहिल्यांदा आनंद झाला असेल कधी तर मी 8वी पास झाल्यावर मला आनंद झाला तिथं. आणि खूप रडली मी ती पास झाल्यावर. माझ्या इंग्लिशच्या मॅडम होत्या, मला म्हणल्या अगं रडतेच कशाला. मला म्हणलं एवढं तू पास झाली, तुला आता नादारी भेटणार, तुला शिक्षण सगळं म्हणजे फ्री याच्यामध्ये, फ्रीमध्ये मला शिक्षण मिळणार. मग मला फार चादरी सकट सगळं मला मिळालं होतं हॉस्टेलकडनं. पेटी, कपडे वगैरे, तेल, साबण सगळं मिळायचं. तेव्हा मला स्कॉलरशिप मिळायची पास झाल्यानंतर 60 रुपये मला मिळायचे महिन्याला. अच्छा, म्हणजे नादारीच्या ह्याच्यावर तुम्ही 10वी पर्यंतच तुमचं पूर्ण झालं. बरं. मग नंतर परत मग मी 11वीला पण परत ऍडमिशन घेतलं. 11वी नंतर परत स्टॉप झाला माझा. मी काय कारणास्तव घरी आले. पण कमवा शिकामधून मला भरपूर काही शिकायला भेटलं तिथं. घरी आल्यानंतर पण मग मी काम करतच होते. कपड्याच्या दुकानात कामाला जा, कुठं ना कुठं मी काही ना काही करतच होते. मग माझं म्हणजे भरपूर संघर्ष झाला त्या शिक्षणासाठी माझा. पण मग 10वी नंतरचं पुढचं शिक्षण तुम्ही कसं सुरू केलं परत? लग्न झालं. लग्नानंतर मग मी शिक्षण घेतलं आणि बचत गट वगैरे सुरू केले असं. अच्छा, त्याच्यामुळे मग तुम्ही कॉलेजमध्ये कुठल्या ऍडमिशन आणि तो पुढचा कसा प्रवास तुमचा सुरू झाला कॉलेजचा वगैरे? कॉलेजचा प्रवास म्हणजे मी 12वीला वगैरे ऍडमिशन घेतलं. YCM मधून घेतलं मी, यशवंतराव चव्हाण मधून. तिथं मी 12वी पास झाले. पण लग्नाच्या आधी पण मी म्हणजे 1-2 वर्ष मी हे केलं, नोकरी केली मी.
मायक्रोमॅक्स कंपनीत मी काम केलं. तिथं पण मी इंजिनिअरिंग करत होते. मग आमचे सर जे होते, पोद्दार सर होते आमचे मायक्रोमॅक्स कंपनीचे, ते म्हणले की तू तू भरपूर हुशार आहेस, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घे. कारण ती कंपनी मायक्रोसॉफ्ट होती. हा, MIT ला मी ऍडमिशन घेतलं. मग तिथं मी वर्षभर केलं, पण तिथली पण फार फी होती. जवळजवळ मला दर 6 महिन्याला 10,000 रुपये म्हणजे शक्य नव्हतं. पगार तर माझा 1,500-2,000 होता. त्याच्यामधनं मी काय काय करणार असं होतं माझं. मग ते मी सोडून दिलं. मी ते इंजिनिअरिंग मी 1 वर्षच केलं, मी फेल झाले होते, सोडून दिलं. मग परत मग म्हणलं की आता काय करायचं, प्रश्न भरपूर होते. परत मग सर मला म्हणले की म्हणजे काम तर सुरू राहू दे तुझं. म्हणजे माझं एवढं म्हणजे सगळं हे झालं होतं, एकदम गिचमिट झालं होतं सगळं. म्हणजे शिक्षण पण शिकायचं होतं, लग्न पण झालं, मुलं, ते सगळं मॅनेज करणं तुम्हाला डिफिकल्ट जात होतं. खूप डिफिकल्ट. पण मग तुम्ही जॉब करत होता, एकीकडे मुलांना वाढवणं चालूच होतं, बाकी मिस्टरांचा पण तुमचा व्यवसाय वगैरे तुम्ही. हो, पेंटिंग करत होते माझे मिस्टर. बरं बरं, अच्छा. पेंटिंगचं होतं त्यांचं. कारण इकडची पण परिस्थिती बेताचीच होती माझी घरची, माझ्या सासरकडची पण. तरी पण म्हणजे सासरे म्हणत होते की नाही जायचं कामाला, म्हणजे नाही का, आमच्या घरात सुना जात नाहीत कामाला, नाही म्हणे घरीच बसून जायचं. तेवढ्यातनं पण मी माझ्या मिस्टरांना म्हणले की नाही, म्हणलं की काम तर करायलाच पाहिजे, म्हणलं घर कसं बांधणार ना. मग ते म्हणले जा. मग ते मग मला सोडवायला यायचे सायकलीवर कामावरती, सकाळी संध्याकाळी परत न्यायला यायचे. म्हणजे मायक्रोमॅक्स मध्येच होते नंतर पण मी. लग्नाच्या आधी पण मायक्रोमॅक्स मध्येच केलं, लग्नानंतर पण मायक्रोमॅक्स मध्ये मी जॉईन झाले होते. असा तुमचा हळूहळू संसार आणि हा सगळा प्रवास सुरू झाला. खूप म्हणजे एवढं संघर्ष करता करता लहानपण तर गेलं कष्टातच. पण आता बचत गट, लग्न झालंय आता बचत गट, म्हणजे तेव्हा ती कन्सेप्ट निघाली बचत गटांची. तेव्हा ते कळमकर सरांनी आम्हाला, म्हणजे प्रत्येक वस्त्यांमध्ये सर यायचे बचत गटाचे, ते आम्हाला माहिती द्यायची. म्हणजे बचत गट सुरू करा, तुमच्या 15 महिला 10 महिला एकत्र घ्या आणि मग तुम्ही बचत गटाला सुरुवात करा, असं सर म्हणायचे आम्हाला. मग तेवढ्यात पण आम्ही बचत गटाच्या महिला गोळा करायचो. पण महिला परत म्हणायचे की नको, मग आम्हाला घरी काम आहे, जमत नाही, मुलांचे डबे असतात, शाळा आहे, मिस्टरांचा डबा असतो, कामाला जायचं असतं, आणि असं म्हणजे काय काय म्हणत होते पूर्वी. पण त्यातनं पण जे आमचे कळमकर सर होते ते म्हणायचे की नाही माहिती, त्याच्यामधनं तुम्हाला बचतीची तुम्हाला सवय लागेल आणि त्याच्यातनं तुम्ही काहीतरी कष्ट, म्हणजे तुम्ही एक व्यवसाय सुरू कराल, काही ना काही तुम्हाला म्हणजे बँकेची माहिती होईल, असं आम्हाला सर सांगायचे. समजा पूर्वी मग आम्ही जवळजवळ 40 महिला जमा केल्या होत्या बचत गटासाठी. ते मीटिंग घ्यायला लागलं की कोणाचे मिस्टर यायचे, कोणाची सासू यायची, चला चला आता घरातलं काम करायचं म्हणायचे. आणि बचत गट जो आहे तो सुरुवात करायची जर म्हणलं तर बचत गटात साधारण 10 ते 15 महिला लागतात. बचत गटाची सुरुवात झाली की 10 ते 15 महिलांनी काय करायचं, आपली महिन्याला रक्कम जमा करायची. आणि तीच रक्कम आपल्या म्हणजे प्रत्येक महिलेला समजा काही घरात प्रॉब्लेम झाला तर ती रक्कम आपण घेऊ शकतो. आणि बचत गटाचं व्याज कसं 1 रुपया व्याज होत होतं. बँकेत खातं खोलून दिलं आम्हाला सरांनी. बँकेत खातं खोललं, 15 जणी, जवळजवळ आम्ही 20-25 जणींचं खातं खोललं बँकेत. मग आम्ही ती महिन्याला रक्कम जमा करणार, आणि म्हणजे ती आपण जमाच करायची असते रक्कम. मग आपली ती वाढत वाढत रक्कम जाऊन मग आपण म्हणजे काही महिला म्हणजे काही व्यवसायासाठी घेतात, म्हणजे आपल्याच पैशाचा आपल्याला उपयोग होतो, सेव्हिंग होतं आणि त्यातनं त्यांना एकदम लमसम अमाऊंट मिळू शकते. म्हणजे घेतात महिला आणि पैसे, आणि त्या फेड पण करतात. त्याची फेड कशी, महिन्याला जसं पैसे घेतील तसं ते व्याज वगैरे सगळं महिला जमा करायच्या, बँकेत जमा करायचं. मग आम्हाला बचत गटामधून ताळेबंद हे सगळं आम्हाला शिकवलं त्यांनी. म्हणजे जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हाच आम्हाला तिघींना, म्हणजे जे संघटिका, सहसंघटिका आणि हिशोबनीस, ह्या आमच्या तिघींना पण आम्हाला ट्रेनिंग दिलं की कसं बचत गट सुरू करायचा. तर बचत गट सुरू केला, बँकेत खातं काढलं, महिन्याला रक्कम जाते, मग त्या रकमेचा कुठेतरी हिशोब पाहिजे ना. मग तो हिशोब करण्यासाठी आम्हाला ताळेबंद शिकवला. आपण वर्षाची रक्कम कशी घ्यायची, पुन्हा किती व्याज दिलं, बँकेकडून किती व्याज मिळालं आपल्याला, हे आम्हाला सगळं म्हणजे माहिती झालं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करायला लागलो बचत गटातनं. मग आमच्या गटाला म्हणजे खूप प्राधान्य मिळालं, खूप गट चांगला आहे. आणि आमच्या वस्तीमधला माझा पहिला बचत गट होता. अरे वा. आणि अजूनही तो कार्यरत आहे. मग तुमचं आता हे सगळं, तुम्ही फाईल्सचं काम सुरू होतं, तुमचं रेशनचं दुकान, हे सगळं सुरू असतानाच आणखीनही तुम्ही तुमच्या डोक्यात काही कन्सेप्ट होत्या, त्या काय होत्या कन्सेप्ट? कन्सेप्ट तर माझ्या डोक्यात भरपूरच असतात आणि आहेतच.
तर मग माझे म्हणजे जिव्हाळा सोशल फाउंडेशन माझी संस्था मी सुरू केली. म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला सुरू करून दिली माझी फाउंडेशन संस्था, की जेणेकरून महिला सक्षमीकरण. माझं एकच ध्येय आहे की महिला सक्षमीकरण. महिला स्वतःच्या पायावर उभी राहावी. प्रत्येक महिला कितीही गरीबातली गरीब राहू द्या, तर तिने स्वतःच्या पायावर उभा राहावं, स्वतःचे पैसे कमवावेत असं मला वाटायचं मला. आणि स्वतःचा पैसा आपण कसाही खर्च करू शकतो. त्यामुळे मग ते संस्थेची मी संस्था सुरू केली. मग संस्था सुरू केल्यावरती मला असं कळलं की शिक्षण घेतलं पाहिजे, संस्थेतनं आपण कसं कामं केली पाहिजे. बचत गट तर आहेतच. मग मी जिव्हाळा सोशल फाउंडेशन संस्था सुरू केल्यानंतर ना 1-2-3 वर्षांनी मला संस्थेसाठी फेलोशिप मिळाली. मला टोयले मिळालं पहिल्यांदा. टोयलेचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ना परत मग ATG मिळणार होतं, 6 महिन्यांनी मिळत होतं. तर ते पण मला लगेचच मिळालं. शिक्षण तर घ्यायचंय, हे सगळं आपण सांभाळता एवढा सगळ्या व्यापात कसं जमणार. मग तेवढ्यातनं पण मग मी MSW ला ऍडमिशन घेतलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनं. MSW केलं. महिलांच्या रिलेटेड कामं सुरू झाली माझी. खूप कामं म्हणजे आधीच ऑलरेडीच माझी महिलांसाठी बचत गट म्हणा, त्याच्यातनं महिलांना आरोग्य तपासणी, असे वेगवेगळे उपक्रम, शिवणवर्ग, अजून काही इलेक्ट्रॉनिक मदत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक शिक्षण माहिती होतं ना, कुठले कुठले उपक्रम चालू आहेत, काय काय ट्रेनिंग द्यायला लागतात. मग आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलला भेटायचं आरोग्याच्या ह्याच्यासाठी. मग ते संस्थेचं नाव, बचत गटाचं नाव देऊन मग मी ती सुरुवात केली फाउंडेशनला. फाउंडेशन सुरू असताना मग माझ्या कामामुळं म्हणजे माझ्या संस्थेचं मी वेबसाईट वगैरे सगळं ओपन केलं होतं. मग ते मला वेबसाईटवरनं आम्हाला एक फोन आला की तुम्हाला आम्ही फेलोशिप देणार आहे संस्थेची, तर तुमचे डॉक्युमेंटेशन आम्हाला पाठवा. मग त्यांचा फॉर्म भरला. ते आम्हाला डॉक्युमेंटेशन आम्ही त्यांना पाठवलं, काय काय आहे माझ्याकडं, काय काय नाही आहे. मग त्याच्यातनं आम्हाला म्हणजे कोरो इंडिया या संस्थेने आम्हाला फेलोशिप दिली. म्हणजे आमच्या संस्थेमधल्याच 3 महिलांना त्यांनी फेलोशिप दिली की महिन्याला 5,000 त्यांना आणि प्लस संस्थेला मिळाले आम्हाला पैसे. ज्या महिला ट्रेनिंगला जायच्या ना, म्हणजे वस्ती पातळीवर कसं काम करायचं, काय करायचं, सर्वे कसा करायचा, आपली संस्था कशी सुरू ठेवायची, ह्यासाठी त्यांनी आम्हाला फेलोशिप दिली होती आमचं काम बघून. मग आमच्या 3 महिला होत्या संस्थेमधल्या, त्या ट्रेनिंगला जायच्या 3-3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आणि ट्रेनिंग घ्यायचे 3-3, 4-4 दिवसाची. मग माझी ती संस्था चांगली एकदम म्हणजे नावारूपाला यायला लागली माझी संस्था. मग मी मिस्टरांना म्हणलं की आता संस्था आपली म्हणजे चांगली म्हणजे संस्था आपली कार्यरत आहे, तर मग जरा महानगरपालिकेतनं काय आपल्याला मिळतंय का बघा म्हणलं, अजून संस्थेच्या नावाने काय कामासाठी आपल्याला. मग त्यांनी ते ग्रामीण भागातनं, जिल्हा परिषदेच्या ह्याच्यातनं ग्रामीण भाग जो आहे तो कचऱ्याचा प्रकल्प आम्ही सुरू केला संस्थेच्या मार्फत. आता तुम्ही या संस्थेतर्फे महिला सक्षमीकरणाचं काम करतच होतात. मग महिलांचं आरोग्य, लहान मुलांचे त्यांचे प्रश्न काही असतील तर ते सगळे वस्ती पातळीवरचे तुम्ही एकीकडे सोडवत होतातच. पण एखादी संस्था सुरू करणं आणि ती चालवणं इतकं महिलेसाठी एका सोपं नसतं. तर असे ही संस्था चालवतानाही काही अनुभव आले असतीलच. संस्था सुरू होती, पण महिला सक्षमीकरण म्हणजे काय, आता महिलांचे अनेक प्रश्न असतात, घरगुती, कौटुंबिक, मुलांच्या विषयी. आता संस्थेतनं काय करायचं, संस्थेमधनं मग आता महिलांसाठी मग समुपदेशांचं सुरू केलं की म्हणजे नाही का, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा, मग तू आपोआप आपल्याला म्हणजे काही गोष्टी समजत जातात. मग एका महिलेचा असाच प्रश्न आला होता की तिचे म्हणजे घरगुती मिस्टर दारू प्यायचे, तिला मारहाण करायची, तिला कामाला पण जाऊ द्यायचे नाही. ती मला म्हणली की आता काय करू ताई, बघा मला खूप मारले. म्हणलं जा म्हणलं पोलीस कंप्लेंट दिली. मग तिने कंप्लेंट दिली, तिच्या नवऱ्याला नेलं पण पोलिसांनी. पण तिथं ते मारायला लागले ना, ती परत म्हणली की अहो ताई नाही, त्यांना सोडवा म्हणून. मग या कोरो या संस्थेमार्फत कसं झालं की फेलोशिप जेव्हा मिळाली आम्हाला, की मग मला एक विषय होता की वाढती व्यसनाधीनता आणि होणारा परिणाम, हा विषय मी घेतला होता. मग त्या वस्त्यांमध्ये फिरायचं, किती मुलं शिक्षण घेतात, किती मुलांनी म्हणजे व्यसनाच्या नादी लागलेले, शिक्षण अपुरं आहे. मग त्याच्यामधनं पण परत मग आम्ही एक ट्रेनिंग दिलं मुलांसाठी, पैसे पण मिळणार आणि सगळ्या गोष्टींमधनं त्यांना म्हणजे पुढे जाण्याची एक संधी. मग ते बचत गटातनंच मग परत मग एक ट्रेनिंग दिलं की इलेक्ट्रॉनिकचं ट्रेनिंग दिलं, मोबाईल कोर्स वगैरे असं ह्या जोड मी देत होते सगळीकडे. त्याला कसा रिस्पॉन्स होता, म्हणजे मुलांचा, मुलंही तयार होती का त्याला? हो, मुलं आणि महिला दोन्ही पण तयार होत्या. परत मिटकॉनचं ट्रेनिंग घेणं, भरपूर महिला शिकल्यात पण घरी बसून आहेत.
अशा अनेक महिला आहेत. समाजात महिला भरपूर आहेत, शिक्षण भरपूर घेतलेलं आहे, पण काही कारणास्तव महिला म्हणजे पुढंच हे करत नाही. आणि मला घरच्यांचा विरोध आहे, घरातनं बाहेर पडता येत नाही, कसं बाहेर पडायचं. जेव्हा मला मिटकॉनचं ट्रेनिंग द्यायचं मला संधी आली ना संस्थेच्या मार्फत फाउंडेशनच्या नावाने, मग मी एक शेजारची शाळा घेतली. त्या शाळेमध्ये महिलांना मिटकॉनचं ट्रेनिंग दिलं, नर्सिंगचा कोर्स 3 महिन्याचा कोर्स दिला. साधारणतः 250-300 महिला होत्या त्याच्यात. त्या शिक्षणासाठी भरपूर शिकल्या, पण काहीच करत नाही, फक्त घर धुणं भांडी घरातलं काम करायचं आणि बसायचं. मग त्या महिलांच्या घरी जाऊन त्यांना समुपदेशन करून त्यांच्या घरच्यांना सांगून की तुम्ही हिला पाठवा, तिला ट्रेनिंग घेऊ द्या, तिला काम करू द्या, काहीतरी तिला शिकू द्या, असं मी म्हणजे लोकांना सांगायचे की असं ती भरपूर शिकली, तिला घरात नका बसवून ठेवू. पण अशा वेळेस तुम्हाला पण विरोध झाला असेल ना, म्हणजे त्या लोकांकडनं की हो होतो ना, हा की त्यांना तुम्ही काय आमच्या बोलतो? बायकांना बिघडवताय असा कधी कधी हा. आरोप येत असेल तुमच्यावर. की म्हणजे अहो तिला भरपूर काम असतं, तुम्ही कशाला तिला नेता उगाच, घरातलं काम कोण करणार. मग अशी म्हणतात ना घरचे पुरुष मंडळी म्हणा, त्यांच्या सासवा म्हणा, तुम्ही काय करू शकताय, तुम्ही तुमची गोष्ट वेगळी. अहो म्हणलं ती पण करू शकते ना, म्हणायची मी माझ्यासारखंच. असे तुम्हाला या समाजातनं तर अडचणी होत्याच, पण या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला तुमच्या घरचा कसा सपोर्ट होता? घरचा मला भरपूर सपोर्ट होता. आमच्या सासूबाईंनी मला जे 4 नंद आहेत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट, की म्हणायचे की नाही आमच्या ताई शिकतात आहे ना, तर आम्ही पण शिकलं पाहिजे. आमच्या घरात म्हणजे आमची एकत्र फॅमिली, मेन तर आमच्या घरात भरपूर फॅमिली, म्हणजे मोठी आहे माझी फॅमिली, की तेवढ्यातनं मी त्या व्यापातनं मी बाहेर पडले एवढ्या सगळ्या गोष्टींमधनं. कसं मी काय काय करू शकते एवढं घरच्या घरी. मग मला नोकरी पण करायचं, व्यवसाय वगैरे त्या सगळ्या गोष्टी होत्या ना माझ्या, की सगळ्यांना वाटायचं की हे काही सहजच करते, पण तसं नव्हतं. मला सकाळी लवकर उठायला लागायचं माझ्या ह्या सगळ्या कामासाठी. की संस्थेच्या मार्फत माझं नाही का हे माझा पालखी सोहळा एक दरवर्षी कार्यक्रम असतो, मोठा कार्यक्रम असतो, ते आपण त्या पालखीसाठीच मी उपयोग करते. की भजन कीर्तन म्हणा, त्याच्यातनं जे काही कार्यकर्ते किंवा सामाजिक लेवलला जे काम करतात की त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी त्यांना विठ्ठल रुक्माईची मूर्ती देऊन मी त्यांचे सत्कार वगैरे घेणं. पण त्याच्यातनं परत संस्थेमार्फत परत 10वी-12वीच्या मुलांना प्रोत्साहन देणं, असं म्हणजे मुलांसाठी पण सपोर्ट केला मी शैक्षणिक दृष्ट्या पण. आणि आता मी सानेगुरुजी शाळा जी आहे रावसाहेब पटवर्धन, त्या शाळेसाठी पण म्हणजे लहान मुलांना म्हणा सपोर्ट मला समाजातून मिळत गेला. म्हणजे अडचणी येतील, पण त्या अडचणीचं आपण किती लोकांसमोर मांडावं हे म्हणजे मी कधी दाखवलं नाही मला किती अडचण आली काय झालं माझ्या बाबतीत. मी माझ्या मिस्टरांना पण कधी मी हा प्रश्न केला नव्हता की मला इथे अडचण आली आणि तुम्ही मदत करता. खास करून महिलांना यातनं काही सल्ला द्यावासा वाटतो का? असं आहे की तळागाळातली कुठली पण महिला राहू द्या, महिलेमध्ये काहीतरी एक असा गुण असतो की ती काहीतरी करू शकते, पण त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे महिलेने. मला असं वाटतं की मान्य आहे सपोर्ट मिळत नाही, काही कारण असतात घरगुती, पण असं काहीच नसतं की घरातनं मला प्राधान्य मिळत नाही, हे मिळत नाही, ते मिळत नाही. पण आपण जी महिला आज भारताची आपली राष्ट्रपती महिला आहे द्रौपदी मुर्मू म्हणा, तर ह्या महिला काही सहज पुढे आलेल्या नाहीयेत. त्यांना पण काहीतरी अडचणी आल्या असतील ना, राजकारणात जरी गेल्या तरी पण महिलेला अडचण असतेच, पुरुषाला पण तेवढीच असते आणि महिलेला पण तेवढीच अडचण असते. पण महिलांचं कसं होतं की घरातलं काम करायचं, हे काम करायचं, ते काम करायचं, मग आपण पुढे कसं जायचं, कसं मला वेळ भेटणार. वेळ त्या महिलांना फक्त एकच प्रश्न पडलेला असतो की मला वेळ भेटतो की नाही. पण वेळ ही भेटते आपल्याला आवड असली तर आपल्याला सवड भेटते सगळ्या गोष्टींसाठी. आणि आपल्या मनात इच्छा पाहिजे की मला काहीतरी करायचंय, मला पुढे जायचंय. आपल्याला कितीही सपोर्ट नाही मिळू द्या, घरनं म्हणा बाहेरनं म्हणा, पण मी काहीतरी करते ना ह्याच्यावर ठाम विश्वास असला पाहिजे. नावं ठेवणारी पण लोक असतात, पुढे जा म्हणणारी पण लोक असतात, खेचणारी पण लोक असतात, तुला काय जमतंय, तुला काय कळतंय असं पण म्हणणारी लोक असतात. आणि आता तुमच्यासारख्या अनेक संस्था पण आहेत ज्या अशा बायकांना मदतीला हात देतातच आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या संस्थेतर्फे पण अशा बायका तुमच्यापर्यंत येऊ शकतील. आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची संस्था किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरही मेन्शन करूच, त्या तुमच्यापर्यंत सुद्धा मदतीसाठी येऊ शकतीलच. असं माझ्या जिव्हाळा सोशल फाउंडेशनला खरं फंडिंग नाहीये, पण मी असं कोणी दिलं म्हणा, स्वतःहून कोणी म्हणलं की संस्थेसाठी राहू द्या किंवा मग मला कोणी मदत केली तर मग मी ते